नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण भारत व चीन यांच्यामध्ये जो सध्या सीमावाद सुरू आहे त्याची माहिती घेणार आहोत. इथे आपण बघतोय तो भारताचा उत्तर पूर्वेकडील नकाशा. लाल रंगात दिसतीये ती भारत व चीन यांच्यातील सीमारेषा. पूर्वापार या सीमेपर्यंत भारताचा ताबा होता, पण 1962च्या युद्धात चीनने घुसखोरी करून यातील काही भागावर ताबा मिळवला. सध्या भारताचे या डॉटेड लाईन पर्यंत नियंत्रण आहे. या रेषेला LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल वास्तव नियंत्रण रेषा असं म्हणतात. ही जगातील सर्वात लांब लूज डिमार्किंग असलेली दोन देशांमधील सीमारेषा आहे, जिची सर्वसाधारण लांबी 4056 किलोमीटर एवढी आहे. लूज डिमार्किंग म्हणजे या रेषेला अंतिम रूप प्राप्त नाही. अंतिम रूप प्राप्त नाही कारण या सीमेवर दोन्ही देशांची सहमती नाही, आणि हेच भारत आणि चीन मधल्या सीमावादाचं मुख्य कारण आहे. या LACचे 3 भाग पडतात: ईस्टर्न सेक्टर, सेंट्रल सेक्टर आणि वेस्टर्न सेक्टर. ईस्टर्न सेक्टरमध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या चीन सोबतच्या सामायिक सीमा येतात. सेंट्रल सेक्टरमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्या चीन सोबतच्या सीमा येतात, आणि वेस्टर्न सेक्टरमध्ये लडाखची चीन सोबतची सीमा येते. 1962चं सिनो इंडिया वॉर म्हणजेच भारत चीन युद्ध हे लडाख आणि अरुणाचल प्रदेश यांच्या सीमेवर लढलं गेलं. तेव्हापासून या सीमा भागात दोन्हीकडील सैन्याचं पेट्रोलिंग म्हणजे गस्त सुरू असते आणि संचलन सुरू असतं. त्यामुळे हा सीमा भाग कायम तणावाखाली असतो. 2019 मध्ये भारताने जम्मू आणि काश्मीर राज्याची पुनर्रचना करून लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, आणि अक्साई चीन हा लडाखचा भूभाग आहे असं भारताच्या नकाशात दाखवण्यात आलं. अक्साई चीन हा 1962च्या युद्धात चीनच्या ताब्यात गेलेला भूप्रदेश आहे. हा भाग सध्या चीनच्या नियंत्रणाखाली येतो. काराकोरम पर्वतरांगा, ज्याला इंग्रजीत काराकोरम रेंज म्हणतात, त्या अक्साई चीन आणि लडाखचं विभाजन करतात. उंच पर्वतांनी विभाजित असे भूभाग दऱ्यांनी जोडले जातात. त्या दरीचा आकार हा त्यातून वाहणारं पाणी आणि तेथील भूपृष्ठ भाग यांच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. दरी म्हणजे इंग्रजीत व्हॅली. गलवान व्हॅली ही अक्साई चीनला लडाख सोबत जोडते. इथं निळ्या रंगात दाखवलेल्या गलवान नदीमुळे ती तयार झाली आहे, आणि ती व्ही आकाराची दरी आहे. ती सबसेक्टर नॉर्थ मध्ये येते, आणि इथं कोणत्याही प्रकारचं नागरीकरण नाही. इथं फक्त दोन्हीकडील सैनिक पेट्रोलिंग करतात. गलवान नदी अक्साई चीनमध्ये उगम पावते व भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर ती श्योक नदीला मिळते. गलवान व्हॅली ही लेह व सियाचिन ग्लेशियर यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. हा एवढाच भाग थोडा मोठा करून बघूयात. ही भारताची सीमारेषा आहे ज्यावर भारत हक्क सांगतो. 1957 मध्ये चीनने G219 या रोडची निर्मिती केली. हा रोड चीनच्या शिंजियांग व तिबेट प्रांताला जोडतो, म्हणून त्याला शिंजियांग तिबेट रोड असंही म्हणतात. हा रस्ता त्या काळी भारताच्या हद्दीत असलेल्या अक्साई चीनच्या भागातून बांधला गेला. चीनने या रोडची निर्मिती भारताला अंधारात ठेवून केली. जेव्हा चीनने त्यांच्या ऑफिशियल नकाशावर या रस्त्याचा उल्लेख केला, तेव्हा भारताच्या निदर्शनास आलं की चीननं भारताच्या हद्दीतून जाणारा रस्ता निर्माण केलाय. लगेच भारताने या रस्त्याला विरोध दाखवायला सुरुवात केली, आणि हेच 1962च्या भारत चीन युद्धाचं मुख्य कारण मानलं जातं. या युद्धात चीनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली, आणि ते सप्टेंबर 1962ला या केशरी रंगात दाखवलेल्या रेषेपर्यंत ताबा मिळवत आलं. नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणखीन पुढे सरकून ते या लाल रंगाने दाखवलेल्या रेषेपर्यंत आलं. ही रेषा काराकोरम पर्वतरांगांमधून जाते. सीज फायर नंतर चीनी सैन्य इथून थोडं मागं हटलं, पण तेव्हापासून काराकोरम पर्वतरांगेवर चीन ताबा सांगायला लागलं. चीनला या पर्वतरांगेवर ताबा हवा आहे कारण या पर्वतरांगेची उंची साधारण 6000 मीटर एवढी आहे. या उंचीवर माणसाला श्वास घेणं सुद्धा अवघड काम आहे. ज्याची सैन्य पोस्ट उंचावर, त्याला नेहमीच युद्धात त्या उंचीचा फायदा मिळतो. समजा भविष्यात कधी भारताने लेह मार्गे चीनवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर काराकोरम पर्वतरांगेमुळे नैसर्गिक संरक्षण मिळणार असल्याच्या धारणेतून चीनला या रांगेवर ताबा हवाय. काराकोरम पर्वतरांगेवर ताबा म्हणजे गलवान व्हॅलीवर ताबा. गलवान व्हॅली हा अक्साई चीनला भारताशी जोडणार दुर्गम असला तरी त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे. त्यामुळे गलवान व्हॅलीवर ताबा म्हणजे चीन आणि भारताच्या प्रवेशद्वारावर ताबा. म्हणून चीनला काराकोरम पर्वतरांगेवर ताबा हवाय. काराकोरमवर ताबा मिळवल्यास चीनच्या G219 रोडला
LAC पासूनचे अंतर वाढल्याचा व काराकोरम पर्वतरांगेच्या उंचीचा संरक्षण दृष्टीने फायदा मिळणार आहे, म्हणून सुद्धा त्यांना या रांगेवर ताबा हवा आहे. सीमेवर संरक्षण सामर्थ्य वाढण्याच्या दृष्टीने भारताने अत्यंत अवघड प्रदेशातून DSDBO रोडचे निर्माण केले आहे. हा रोड नकाशात पिवळ्या रेषेने दाखवलाय. हा रोड निळ्या रेषेने दाखवलेल्या शोक नदीला समांतर आहे. त्याचवेळी हा रोड LAC ला सुद्धा जवळपास समांतर आहे. हा रोड दारबुक शोक विलेजला दौलत बेग ओल्डी सोबत जोडतो, म्हणून या रोडला DSDBO रोड असंही म्हणतात. हा रोड 255 किलोमीटर लांबीचा फीडर रोड आहे, ज्याद्वारे सीमेवरील भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं काम होऊ शकतं. हा रोड भारताची सीमेवरील सामरिक ताकद वाढवतो. दौलत बेग ओल्डी हे सध्या चर्चेतलं नाव आहे. दौलत बेग ओल्डी ही भारताची सर्वात उंचीवर असलेली 3 किलोमीटर लांबीची वायुदळाची धावपट्टी आहे. ही धावपट्टी ज्या उंचीवर आहे त्यामुळे भारतीय वायुदळाची पर्यायानं भारतीय सैन्याची पाकिस्तान व चीन सीमेवरील ताकद वाढते. दौलत बेग ओल्डीवरून सियाचीन व गलवान व्हॅली यांच्यावर नियंत्रण ठेवणं वायुदळाला सहज शक्य होतंय. DSDBO रोड या धावपट्टीला लेह सोबत जोडतोय, म्हणून सुद्धा त्याचं विशेष महत्व आहे. सध्या चीनी सैन्य गलवान व्हॅलीमध्ये PP-14 म्हणजे पेट्रोल पॉइंट 14 पर्यंत आलाय. या PP-14 वरून DSDBO रोड चीनी तोफांच्या रेंजमध्ये येऊ शकतो. त्यामुळे इथं चीन DSDBO रोडवर नियंत्रण ठेवू शकतो. हे भारताच्या दृष्टीने धोक्याचे आहे आणि म्हणून चीनची घुसखोरी परतवून लावणं भारताच्या सीमा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता पँगॉंग त्सो कडे वळूयात. त्सो म्हणजे तलाव, लेक. तिबेटी भाषेत तलावाला त्सो म्हणतात. हा जगातील सर्वात उंचीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाचा 1/3 भाग भारत हद्दीत व 2/3 भाग चीन हद्दीत येतो. या भागाची सॅटेलाइट इमेज बघूया. इथं जे पर्वतरांगातील उंचवटे दिसतात, ज्याला इंग्रजीत रिजेस म्हणतात, ते बोटांच्या आकाराचे आहेत. म्हणून तेथील स्ट्रॅटेजिक पॉइंट्सना फिंगर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, फिंगर 8 अशी नावं दिलेली आहेत. भारत आपली LAC फिंगर पॉइंट 8 पर्यंत सांगतो. त्याच वेळी चीन त्यांची LAC फिंगर पॉइंट 4 पर्यंत सांगतो. या परसेप्शन डिफरन्समुळे फिंगर पॉइंट 4 व 8 मधील क्षेत्र हे विवादित क्षेत्र आहे, ज्याला ग्रे एरिया असं म्हणतात. भारताचे सैन्यतळ फिंगर पॉइंट 4च्या पायथ्याला आहे, तर चीनचे फिंगर पॉइंट 8 जवळ. या ग्रे एरियामध्ये दोन्हीकडील सैनिक पेट्रोलिंग करत असतं. या फिंगर पॉइंट्सवर मोकळं जाणं सुद्धा किती अवघड काम आहे हे तुम्हाला या इमेजेस बघून कळू शकेल. आणि आपले सैनिक या गोठवणाऱ्या थंडीत सुद्धा तिथं पेट्रोलिंग करतात, आणि तेही पाठीवरील साहित्य आणि बंदुकांसह. पँगॉंगचं पाणी खारं असल्यानं त्यात चीनला स्वारस्य नाही, पण हा तलाव चीनच्या G219 रोडला LAC सोबत जोडण्याचं काम करतो. त्यामुळे कधी युद्ध परिस्थिती उद्भवलीच तर G219 वरून आणलेली रसद या तलावामार्गे सीमेवरील सैन्याला पोहोचवणं शक्य आहे. म्हणून चीनला या तलावावर वर्चस्व हवंय. दक्षिणेला गेले की इथे चुशुल व्हॅली आहे. तिच्याजवळ इथं रेजांगलाची प्रसिद्ध युद्धभूमी आहे. 1962च्या युद्धात इथेच भारताच्या वीरांनी त्यांच्या अपरिमित शौर्याची अंगावर शहारे आणणारी वीरगाथा लिहिली. मेजर शैतान सिंग यांनी आपल्या अवघ्या 120 जवानांसह चीनचे 1300च्या वर सैनिक मारले. या युद्धात आपले 114 जवान मातृभूमीच्या कामी आले. ते शहीद झाले. या युद्धात दाखवलेल्या अद्वितीय शौर्याबद्दल मेजर शैतान सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. रेजांगलाची विस्तृत कथा जर तुम्हाला हवी असेल तर खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये ती तुम्हाला देता येईल. आता सध्याच्या परिस्थितीकडे वळूयात. एप्रिल-मे महिन्यांमध्ये भारतातील कोरोना संकटाचा फायदा घेत चीनी सैन्यानं ग्रे एरिया ओलांडून भारताच्या LAC पर्यंत घुसखोरी केली. हे लक्षात येताच भारतीय सैन्याने सीमेवरील आपली गस्त वाढवली. या काळात दोन्ही सैन्यांमध्ये बऱ्याचदा वादावादीचे, झडपांचे, एकमेकांवर धावून जाण्याचे, दगडफेकीचे प्रकार घडले. हे प्रकार गलवान व्हॅली, गोग्रा पोस्ट, हॉट स्प्रिंग, पँगॉंग लेक, नथुला पास इथं पाहायला मिळाले. भारत चीन सीमेवरील तणाव वाढला. हा तणाव कमी करण्यासाठी सुरुवातीला दोन्हीकडील सैन्याच्या कमांडिंग ऑफिसर स्तरावरच्या बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. मग 6 जून रोजी चीन हद्दीत मोल्डो येथे दोन्हीकडील सैन्याच्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक झाली.
त्यात काही मुद्द्यांवर सहमती झाली, काही ठराव झाले. बैठकीत ठरल्याप्रमाणे गलवान व्हॅलीतील पेट्रोलिंग पॉइंट 14 वरील पोस्ट चीनने काढणं अपेक्षित होतं. इथं PP-14 पेट्रोलिंग पॉइंट 14 आहे. ही LAC गलवान नदीच्या काठावर या चीनी पोस्ट. इथं PLAचा हेवेटन बेस. चीन आर्मीला PLA पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणतात. या PP-14 वरून भारताचा DSDB रोड एक्सपोज होतोय. ही निळ्या रंगात श्योक नदी. इथे इंडियन आर्मीचा ITBP बेस. 15 जून रोजी 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आपल्या जवानांसह गलवान व्हॅलीमध्ये पेट्रोलिंगला गेले. त्यांना PP-14 वरील विवादित पोस्ट 6 जूनच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे काढलेली दिसली नाही. आपल्या जवानांनी ही पोस्ट उखडून टाकली. बेसावध संतोष बाबू आणि त्यांच्या जवानांवर पूर्वतयारीत असलेल्या चीनी सैनिकांनी धोक्याने काटेरी तारा बांधलेल्या काठ्या, लोखंडी रॉड, सळ्या, धारधार हत्यारांनी भ्याड हल्ला केला. संतोष बाबू व आपल्या जवानांनी या हल्ल्याचा निकराने प्रतिकार केला. झटापटीत चीनचे सैनिक जायबंदी केले. पण घाव वर्मी लागल्याने संतोष बाबू व त्यांचे 2 जवान धारातीर्थी पडले. त्यांनी अनन्यसाधारण शौर्य दाखवले. आपले कमांडिंग ऑफिसर शहीद झाल्याची बातमी 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांपर्यंत पोचताच ते द्वेषाने पेटून उठले. भारतीय सैन्य परंपरेत कमांडिंग ऑफिसरला पित्याचा दर्जा दिला जातो. आपले कमांडिंग ऑफिसर तिथे दगाफटक्याने मारले गेले. हे कळल्याने 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांनी पेट्रोलिंग पॉइंट 14 कडे धाव घेतली. त्यांना साथ दिली पंजाब रेजिमेंट व भारताच्या घातक तुकडीच्या जवानांनी. आपले सैनिक पेट्रोलिंग पॉइंट 14 जवळ वर डोंगरावर असणाऱ्या चीनी पोस्टवर काळ बनून तुटून पडले. हा हल्ला एवढा भीषण होता की त्या पोस्टवरील कठड्याचा एक भाग तुटून खाली गलवान नदीत कोसळला. त्यात दोन्हीकडील काही सैनिक गलवान नदीच्या गोठवणाऱ्या पाण्यात बुडून गतप्राण झाले. भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केला. भारताचे एकूण 20 जवान शहीद झाले. चीनी सैन्याचं मनोबळ ढळू नये म्हणून चीनने त्यांच्या मृत सैनिकांची संख्या जाहीर केली नाही. पण सैन्याच्या खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं जात आहे की 40च्या वर चीनी सैनिक या झटापटीत मारले गेले. चीन सध्या करीत असलेल्या हल्ल्यांमागील व घुसखोरी मागील कारणे पाहूयात. पहिलं कारण म्हणजे LAC जवळ भारताचे DSDB रोड निर्माण, ज्यामुळे भारताची सीमेवरील सैन्यशक्ती वाढते व भारत सीमेवर वरचढ ठरतो. त्यामुळे या रोडवर ताबा मिळवून भारताची सीमेवरील ताकद कमी करण्याच्या दृष्टीने चीन घुसखोरी करू पाहत आहे. दुसरं कारण म्हणजे जगभरात कोरोनाचा फैलाव केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या चीन विरुद्धच्या चौकशी प्रस्तावाला असलेले भारताचे समर्थन, त्यामुळे चीन भारताला त्रास देऊ पाहतोय. तिसरे कारण म्हणजे कोविड-19 कोरोना पसरविण्याचे जे आरोप चीनवर जगभरातून होत आहेत त्याकडे जगाचे दुर्लक्ष व्हावे म्हणून चीनने भारतासोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. चौथं कारण म्हणजे चीनमधील देशांतर्गत रोष. चीन सरकारने कोरोना नियंत्रणासाठी जी पावले उचलली त्यावर तेथील जनतेत असंतोष आहे. तसेच कोरोना पसरविण्याच्या आरोपांमुळे जगभरातून चिनी मालावर बहिष्कार टाकला जातोय. त्यामुळे चिनी मालाची मागणी घटली आहे. त्यामुळे चीनमध्ये असलेल्या इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्याचा परिणाम तेथील रोजगारावर, आर्थिक प्रगतीवर होणार आहे. म्हणून तेथील जनतेत येऊ घातलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतोष आहे. या रोषावरून तेथील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी चीन युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू पाहतोय. आणि पाचवे कारण म्हणजे व्यापारातून मिळालेल्या आर्थिक प्राबल्यातून चीनने भौगोलिक विस्तारवादाचे धोरण अवलंबल्याचे दिसते. त्याचाच एक भाग म्हणून चीन भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहे. या एक्सपान्शन स्ट्रॅटेजीनुसार चीनने भारतासोबतच तैवान, व्हिएतनाम, भूटान, जपान आणि आता रशिया या त्याच्या शेजारी राष्ट्रांच्या भूभागावर हक्क सांगायला सुरुवात केली आहे. आणि हेच चीन सर्व आघाड्यांवर तोंडघशी पडण्याचं कारण ठरणार आहे. हा व्हिडिओ 6 जूनच्या हल्ल्यात शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताच्या 20 शहीद जवानांना समर्पित. जय हिंद.